वाघोलीतला मिश्रा बाबा राम रहीम आणि आसारामला ही माग टाकतोय. पुण्यातल्या IT मॅनेजर आणि अभियंत्या तरुणींवर वाईट नजर. बोंदुखरातला देव प्रसन्न तर हा स्वतःला सांगायचा देवाचा अवतार. तळघरात सापडल्या अनेक महिला. वाघोलीतला रहस्यमय आश्रम आणि अत्याचाराची कहाणी. अशोक खरात सारख्या भोंदूनं कित्येक राजकीय नेते असतील किंवा वेगवेगळ्या भक्तांना फसवलं. पुण्याच्या वाघोलीत मी सध्या उभा आहे त्या आश्रमाच्या समोर. खरातलाही मागं टाकणारा बाबा म्हणून या बाबाचं नाव घेता येईल. हा म्हणजे मिश्रा बाबा सध्या वाघोलीसह पुण्याच्या पंचक्रोशीमध्ये सध्या चर्चेचा विषय बनलाय. आज आपण त्या वाघोलीत त्याच्या आश्रमाच्या बाहेर आहोत. त्याच्या आश्रम जर आपण पाहिला तर धडकी भरावी. आश्रम या वेब सिरीज मधल्या आश्रमासारखंच कुठंतरी कोठी आपण ज्याला म्हणतो त्या प्रकारे या बाबानं सर्व काही आपलं साम्राज्य उभं केलं. या बाबाची सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे याच्या इथं तेच बाबा राम रहीम आसाराम यांच्यासारखंच एक भुयार आहे. ज्या भुयारामध्ये हा सर्व प्रकार चालायचा. कारण एका महिलेमुळे सगळं पितळ उघडं पडलं. प्रकरण आहे 2010 सालचं. 25 वर्ष एका महिलेवर अत्याचार करत आला. आणि या बाबाचे सगळ्यात मोठे टार्गेट कोण असतील तर ते आहेत ITतल्या महिला. ITत काम करणाऱ्या मॅनेजर पासून ते इंजिनियर पर्यंत. 2010 साली हे प्रकरण सुरू होतं आणि 2026 जवळपास 25 वर्षानंतर या बाबाचा खरा चेहरा समोर आला. 2010 साली एक मुलगी शिकत होती. तिचे आई वडील जे आहेत एका महाराजाचे, त्याचं नाव केवल असं काहीतरी त्याचं नाव आहे. या महाराजचे ते भक्त होते 2010 साली. त्याच्यानंतर काय झालं की ही नामांकित जी महिला आहे ती सध्या एका IT कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून कार्य करते. आणि तिच्या आयुष्यात या अत्याचाराची सुरुवात झाली तिच्या कॉलेजला असतानाच्या दिवसापासून. आता काय झालं की केवल नयन नावाचा एक माणूस होता. सुरुवातीला सांगतो की पीडित तरुणी जी आहे ती हरियाणातल्या हिस्सारची आहे. हरियाणापासून सुरू झालेला हा प्रकार पुण्याच्या वाघोलीपर्यंत येऊन पोहोचलाय. त्या महिलेला, ज्या महिलेने ही तक्रार दिली जिच्यामुळे सगळ्या बाबाचं भांडं फुटलं, ही महिला कॉलेजला जात होती. 2010 साली केवल नयन नावाचा एक महाराज आहे हिसार मधला, हरियाणातला, त्याच्यासोबत तिच्या कुटुंबियांची ओळख झाली. तुमच्या घरात काही दोष आहेत, वातावरण चांगलं नाहीये असं सांगून त्या संपूर्ण कुटुंबाचा विश्वास संपादन केला. 2010 नंतर काय झालं की या बाबांवर त्यांचा विश्वास वाढत गेला. त्या केवल नयननं काय केलं, या संपूर्ण पीडित कुटुंबाची किंवा पीडितेच्या आई वडिलांची भेट या मिश्रा बाबाशी घडून आणली. याचं नाव आहे राधा मोहन मिश्रा. या मिश्रानं काय केलं की त्यांचा अजून विश्वास संपादन केला. मला ईश्वराचा अवतार, मी ईश्वराचा अवतार आहे आणि मला ईश्वराचा अवतार जर मानणार नसाल तर तुमचं नुकसान होईल अशी मोठी भीती दाखवली. आपल्या प्रभावाखाली या संपूर्ण कुटुंबाला घेतलं. याच वेळेस काय झालं की हे कुटुंब तो सांगेल तशी पूजा करणं किंवा त्या सगळ्या गोष्टी करायचा. आता काय झालं की ही मुलगी कॉलेजला होती, ITचं शिक्षण घेत होती. 2010 ला ओळख झाली. त्याच्यानंतर एक 4-5 वर्ष, 2-3 वर्ष असं चाललं पूजापाठ वगैरे. 2014 मध्ये किंवा त्या आसपास ही मुलगी कॉलेजला असताना तुला कम्प्युटर शिकवतो, ITत शिक्षण घेणाऱ्या मुलीला एक भोंदू कम्प्युटर शिकवतो आणि त्या बहाण्यानं तिच्या रूममध्ये जात तिच्याच घरात अत्याचार करतो. आणि हा सर्व प्रकार 2010 ला जेव्हा सुरू होतो, 2010 पासून ते 2016 मध्ये ही 2000 ला हा प्रकार सुरू होतो. 2010 ला हे कुटुंब पुण्यात स्थलांतरित होतं. हे कुटुंबही पुण्यात होतं, हा राधा मोहन मिश्राही पुण्यातच. आणि मग काय होतं की 2010 पासून पुन्हा यांचे अत्याचार चालू. 2016 मध्ये काय होतं की ही तरुणी पहिल्यांदा आपल्या आई वडिलांना काहीतरी सांगायचा प्रयत्न करते की मला असा असा त्रास होतोय. पण तिचे आई वडील आपल्याच मुलीवर अविश्वास दाखवतात, तिला चुकीचं ठरवतात आणि ती मुलगी गप्प बसते. 2016 पर्यंत, 2000 पासून 16 वर्ष झाली होती. 2016 पासून पुन्हा आता 2026 पुढचे 10 वर्ष तिनं हा सर्व प्रकार सहन केला. मात्र कुठंतरी आता तिच्या डोक्यावरून पाणी गेलं. तिच्या पुढच्या आयुष्यासाठी कुठंतरी हे घातक ठरायला लागलं आणि तिनं धाडस करून खराडी पोलीस स्टेशनला पुण्यातल्या आपली तक्रार ही दाखल केली. या राधा मोहन मिश्रा जो आहे, या मिश्राचं जर आपण आतापर्यंत ट्रॅक रेकॉर्ड पाहिलं तर त्याचं घर जे आहे, सध्या तो जिथं राहतो ती कोठी जी आहे, ती कोठी सुद्धा तिथं 2 पूर्वी मालक आणि सहमालक अशा पाट्या लागलेल्या आहेत. म्हणजेच काय, ही जमीन सुद्धा वादग्रस्त असू शकते असं कळत आहे. त्याचबरोबर हा भोंदू इथल्या इथं एक महिला आहे, पण जे आता सूत्रांनुसार कळतंय की अनेक ITतल्या महिला आणि तरुणी या बाबाकडे आल्या. या बाबानं
त्यांची पिळवणूक केली, वेगवेगळ्या मार्गाने त्यांचं शोषण केलं, कोणाकडून पैसा, कोणाकडून शारीरिक, मानसिक या सगळ्या गोष्टी या बाबानं केल्या. या बाबाचं साम्राज्य जर पाहिलं की हाही बाबा इथला नाही, हा मिश्रा हा बाहेरचाच बाबा आहे, पण या बाबाचं जर साम्राज्य तुम्ही पाहिलं तर तुम्ही एकदा थक्क व्हाल. याच्या पहिल्या गेटपासून ते शेवटच्या गेटपर्यंत कॅमेरे आहेत. आता तुम्ही जे बघताय ती वरची बाजू आहे, अख्खं घर एका कोठीवर आहे. जेवढं तुम्हाला वर दिसतंय तेवढंच बांधकाम खाली आहे आणि त्याच्यातही अंडरग्राऊंड जे आहे ते सगळं दिसतंय. आपण जर पाहिलं तर काही एकरांमध्ये हा सर्व परिसर फुललेला आहे. बांधकाम जेवढं आहे तेवढंच बांधकामाच्या समोरची जी बाजू आहे तेवढीच जागा खाली आहे. या आश्रमाचं हे भव्य दिव्य स्वरूप जर पाहिलं तर वाघोली सारख्या, जर आपण चारी बाजूनं पाहिलं, चारी बाजूंनी संपूर्ण कंपन्या आणि मोठमोठे बिल्डिंग्स आहेत, मोठमोठ्या इमारती आहेत आणि त्याच्यामध्ये पुण्यातले भाव तुम्हाला काय जागांचे हे सांगायची वेगळी गरज नाहीये. तुम्ही जर पाहाल की तेवढ्या मोठ्या जागेमध्ये या बाबानं आपलं साम्राज्य हे सगळं उभं केलंय. आतापर्यंत एक्सक्लुझिव्ह हा व्हिडिओ या बाबाच्या आश्रमातला आतून कुठंच नाहीये. मात्र आपण पाहू शकतो की सध्या इथं मागं जे आहेत पोलीस आहे, पोलिसांचा पहारा आहे, सध्या तपासात सगळ्या गोष्टी चालू आहेत, चौकशी चालू आहे. आणि या बाबाचा आश्रम जर पाहिला तर किमान हा 3 ते 4 मजल्यांचा आहे. फक्त आपल्याला वरती दिसणारे मजले फक्त 2 मजले आहेत. बाकी आतमध्ये जे आहे अंडरग्राऊंड आणि त्याच्या खाली भुयार, ज्या भुयारात हा बाबा महिलांवर अत्याचार करायचा असं सांगितलं जातंय, तो म्हणजे अंडरग्राऊंड. आणि एवढी आपण त्याला कोठी म्हणतो. जर तुम्ही आश्रम सिनेमा पाहिला असेल तर त्या आश्रम मध्ये सनी देओल आणि त्याचा तो चेला असं मिळून जे काही करतात त्याच्यात दिसतं. विशेष म्हणजे या प्रकरणात काय की या प्रकरणामध्ये तो एकटा नाहीये. याच्यात राधामोहन मिश्रा हा मुख्य आरोपी जरी असला तरी श्वेता मिश्रा, स्वामी केवल नयन, गोविंद ब्रह्मचारी, नारायण साई आणि श्वेता पांडे या सर्व 6 जणांविरुद्ध जो आहे तो भारतीय न्याय संहिता 2023 BNS अंतर्गत अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत सध्या तरी गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस तपास करतायत. मात्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा मिश्रा बाबा नेमकं त्याचं तो कोणत्या प्रकारे महिलांना हे करायचा, आता हा उष्णोजल तीर्थ वगैरे याच्यासारखं याच्या जवळ पण काही आहे का, येणाऱ्या पुढील तपासात ते कळणारच आहे. पण या मिश्रा बाबाच्या या पूर्ण गोरखधंद्याची व्याप्ती एवढी आहे की हा बाबा दिवसाला अनेक महिलांवर अत्याचार करायचा. कोणी शारीरिक असो, कोणावर मानसिक, कोणाची पिळवणूक, शोषण या सर्व बाबतीत जे आहेत हा बाबा कुठंच कमी पडलेला नाहीये. आता या व्हिडिओत मी एक दावा नक्की करू शकतो या माहितीनुसार आणि या शेजाऱ्यांशी बोलल्यानुसार, या बाबाचे कृत्य, या बाबाचे सगळे गोरखधंदे हे भोंदू अशोक खरातला मागे टाकणारे आहेत. अशोक खरातचा उदो झाला कारण त्याला त्याचा राजकीय पाठबळ होतं, राजकीय लोकांसोबत त्याच्या भेटीगाठी होत्या. या बाबाचं मात्र अजून राजकीय सध्या काही समोर आलेलं नाहीये. त्यामुळे प्रकरण खरात एवढं लवकर किंवा फास्ट ओव्हर येणं शक्य वाटत नाहीये. म्हणूनच सांगतो की काही दिवसानंतर हा बाबा, खरातलाही मागे टाकणारा बाबा, याच पद्धतीनं लोकांच्या समोर येईल. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की हे व्हिज्युअल कोणाचकडे नाहीये, तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता. कित्येक एकरांमध्ये पसरलेला हा आश्रम वाघोली सारख्या, उबाळेनगर सारख्या पुण्याच्या मोक्याच्या भागात आहे. त्याच्यात जर तुम्ही पाहिलं तर कित्येक हे आहेत आणि सगळ्यात मेन प्रत्येक ठिकाणी CCTV, प्रत्येक ठिकाणी मोकळ्या जागा. आणि जर तुम्ही पाहिलं तर सध्या लोक इथं राहत आहेत, त्याचं कुटुंब बहुतेक इथं राहत असेल. या जागेवर जी मालकी आहे ती पूर्व मालक आणि सहमालक यांच्या शांततेत. आपण जर पाटी काय दिलेली आहे की ही संयुक्त सीमांकित क्षेत्र मामला, म्हणजे पूर्ण एरिया जो आहे तो आहे गट क्रमांक 1344 आणि 7 आणि 1344-8 असे 2 प्लॉट आहेत. यांच्यात दिवाणी दावे न्यायालयात प्रलंबित आहेत. इथं मी वाचून दाखवतो कारण ते खाली आहे. दिवाणी दावे न्यायालयात प्रलंबित आहेत. सदर मालमत्ता मालकाच्या एकमेव शांततापूर्ण, सदर मालमत्ता ही पूर्व मालक आणि आत्ताचा मालक सहमालक यांच्यात सहमालकीमध्ये शांततेमध्ये प्रत्यक्ष ताब्यात आहेत. म्हणून न्यायालयाच्या आदेशाशिवाय कोणालाही पूर्व सहमालकासह या मालमत्तेबाबत कोणताही अधिकार म्हणजेच काय कार्यवाही करण्याचा किंवा त्या उल्लंघन करण्याचा नाहीये असं दिलंय. याच्यामध्ये एक नाव मात्र इथं दिलंय की या जागेमध्ये पॉवर ऑफ अटर्नी जी आहे ती धारक जे आहेत ते आहेत ॲडव्होकेट कीर्ती आहुजा. आम्ही या कीर्ती आहुजाला सुद्धा फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र कीर्ती आहुजाचा फोन सध्या बंद आहे, जी या मालमत्तेच्या संबंधित अटर्नी धारक महिला आहे किंवा मालक आहे. आता आपण जर पाहिलं याच्यात की आणि विशेष म्हणजे रेप मधले पीडित आणि जे बालक आहेत ज्यांच्यावर शोषण होतं त्यांच्यासाठी ही ॲडव्होकेट किंवा ज्या आश्रमाच्या दारावर लावलेली पाटी ही आहे की इथं रेप झालेले मुलं आणि महिला यांना मोफत मार्गदर्शन, मोफत सल्ला आणि मोफत त्यांचे सगळं काही त्यांना सुविधा दिल्या जातील असं या पाटीवर लिहिलंय. जिथं बलात्कारी, ज्यांच्यावर बलात्कार झाला
त्यांना मोफत सर्व सेवा देण्याच्या ज्या घरावर पाठी लागली आहे त्याच घरात रेप होत होता का हे तपासात तर कळेलच. पण आता तुम्ही जे पाहिलं हे हादरवून टाकणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्रातला बाहेरून आलेला बाबा आणि त्याचं हे कांड हे महाराष्ट्रातल्या खरातलंही मागे टाकेल, यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल आम्ही रोज अपडेट तर तुम्हाला देतच राहू. आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहतच असाल, तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं, तुमचाही एक अंदाज, तुमचा राग जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. पाहत राहा लेट्स अप मराठी.